धुले शहर में छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक को लेकर दाखिल उबाटा शिवसेना और माजी विधायक अनिल गोटे की याचिका को स्थानीय न्यायालय ने खारिज कर दिया है। कोर्ट के इस फैसले के बाद भाजपा कार्यकर्ताओं ने पटाखों की आतिशबाजी कर जोरदार उत्सव मनाया। विधायक अनूप अग्रवाल ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि विरोधियों को जनता जवाब देगी। अब छत्रपति स्मारक भव्य रूप में साकार होना है और यह सत्य की जीत है। छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो, मानाचा मुद्रा या महाराष्ट्राच्या राजांना आज मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी जे उबाटा सेनेचे काही नेते या स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते, त्यांचे आरोप होते का या ठिकाणी आम्ही म्हणजे वैयक्तिक मी या ठिकाणी माझं ऑफिस करणार आहे, परंतु माझे स्वतःचे 3-4 ऑफिस आहे, मला अजून ऑफिसची गरज नाही। मी आजपर्यंत या शहराचा सालदार झाल्यानंतर फक्त कोणी नेते मंडळी आले असतील तेव्हाच रेस्ट हाऊस मध्ये गेलेलो आहे। कधीच रेस्ट हाऊस मध्ये मी मीटिंगा घेत नाही, कधी रेस्ट हाऊस मध्ये सुद्धा जाऊन बसत नाही। तर मी छत्रपतींच्या या स्मारकाच्या नावाने माझं कार्यालय त्या ठिकाणी बांधेल असं नीच कृत्य मी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांसारखं करू शकत नाही। दुसरं नंतर एक आरोप करण्यात आला, ही जागा खाजगी आहे, ही बाजूची जागा जी मनोज थिएटरवाल्यांची, या जागेचा संदर्भ या जागेला देण्यात आला, ते सुद्धा त्यांना माहिती नाही। ते सुद्धा ते त्या ठिकाणी उबाटा सैन्याने खोटं बोलले आणि कोर्टात गेले, युक्तिवाद स्वतः केला। मला हे समजत नाही का या शहरात स्वतःच्या पद अधिकाऱ्यांच्या पासून तर प्रत्येकाचे किती अतिक्रमण असतील, ते अतिक्रमणाच्या विरोधात कधीच उबाटा सेनेने आवाज काढला नाही। परंतु छत्रपतीच्या स्मारकाला जे कायदेशीर आहे त्याला अतिक्रमणित दाखवावं, रहदारीला अडथळा या ठिकाणी याच्या पहिले सुद्धा असा चबुतरा होता, या ठिकाणी मावळ्यांचं प्रतीक होतं, इथून रस्ता होता आणि तो रस्ता असं जेव्हा राऊंड मारायचे तर समोरच्या गाडीला दिसायचं नाही, भरपूर ऍक्सिडेंट व्हायचे। आपण हा चबुतरा बनवल्यानंतर खालून आपण पूर्ण रस्ता सोडलेला आहे, त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं साधं वॉचमॅनचं सुद्धा कार्यालय नाही। तर अशा विविध प्रकारचे आरोप करून कोर्टात जाऊन आणि नाट विकास कामाला छत्रपतींना कुठेतरी विरोध करायचा प्रयत्न झाला, परंतु आज कोर्टाने त्यांची याचिका खारिज केली आणि आज या ठिकाणी जनतेचे, आपले सर्वांचे रहित्यांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक मोठ्या उत्साहाने आणि दिमागदारपणे या ठिकाणी अतिशय भव्य असा स्वरूपाचं या ठिकाणी आपण उभारणार आहोत। भरपूर कामं या शहरात आपले चालू आहेत, भरपूर कामांना अडथळा आणायचा प्रयत्न करतील, परंतु या पूर्ण प्रक्रियेत मी एकही शब्द कधीच बोललो नाही, मी कुठलीच प्रेस घेतली नाही। परंतु या स्मारकाच्या विषयावर उबाटा सेनेचे कथाकथित नेते त्यांनी 4-4, 5-5 प्रेस घेतल्या, जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न केला, परंतु कोर्ट मॅटर असताना त्यांनी प्रेस घेणं आणि जनतेला काहीतरी वेगळंच सांगणं, परंतु मी एक स्टेटमेंट सुद्धा त्या काळात दिला नाही आणि आत्ताही माझं काहीच म्हणणं नाही। त्यांना अजून कुठं जायचं असेल त्यांनी जावं, विकासाचे कामं थांबवावे, जनता त्यांना उत्तर देईल